नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण फ्रिक्शनच्या टॉपिकशी रिलेटेड आणखी काही एक्झाम्पल्स बघूया. ठीक आहे. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक 5 एक्झाम्पल बघितले होते ज्या आयोगाने विचारलेत आणि तुमच्या लक्षात आलं असेल 5 एक्झाम्पलवरून की मॅक्झिमम क्वेश्चन हे थेरी क्वेश्चन्स असतात. फ्रिक्शन या टॉपिकशी रिलेटेड भरपूर थेरोटिकल क्वेश्चन्स या टॉपिकवरनं बनू शकतात. सो तुम्ही ट्राय करायचा की प्रिव्हियसली गेटमध्ये जे थेरोटिकल क्वेश्चन्स आले असतील, IASमध्ये जे क्वेश्चन आले असतील, इवन SSCला पण जे क्वेश्चन्स आले असतील प्रिव्हियसली ह्या टॉपिकवरशी ते क्वेश्चन्स सॉल्व करायचं तुम्ही ट्राय करायचं. थेरोटिकल क्वेश्चन बेसिकली थेरोटिकल क्वेश्चन्स तुम्ही ट्राय करायचं सॉल्व करायचं. ठीक आहे. सो दिस इज नेक्स्ट क्वेश्चन बेस्ड ऑन फ्रिक्शन फ्रॉम द MPSC प्री 2017. व्हॉट इज द क्वेश्चन? इफ द थीटा इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन रोप अँड ड्रम. So between rope and drum, theta is the angle of contact. So it is our lap angle. Then the relation between tension T1 on the slack side. So it is what? T1 is the slack side now. लक्षात असू द्यायचं आपण जो डेरिवेशनल पार्ट लिहिलाय किंवा जे फॉर्म्युला आपण फायनली लिहिलाय त्यामध्ये T1 आपलं टेन्शन इन द व्हॉट टाईट साइड आहे. इथं तो T1 काय आहे? स्लॅक साइड आहे. देन टेन्शन T2 इज द टाईट साइड टेन्शन इज गिवन बाय. देन व्हॉट इज द रिलेशन? सो व्हॉट इज दॅट? सो टाईट साइड टेंशन इन द टाइट साइड. ठीक है. सो टेंशन T इन द टाइट साइड डिवाइडेड बाय टेंशन T इन द स्लैक साइड इज इक्वल टू E रेस टू म्यू टाइम लॅप अँगल. सो लॅप अँगल नाउ थीटा इज द लॅप अँगल. प्रिव्हियसली आपण जो फॉर्म्युला बघितला त्यात बीटा इज द लॅप अँगल. सो टाइट साइडचं टेन्शन काय? व्हॉट इज द टाइट साइड टेन्शन? दॅट इज द T2. स्लॅक साइडचं टेन्शन किती आहे? दॅट इज द T1. सो फ्रॉम दिस कॅन आय राइट लाइक दिस T2 divided by T1 is equal to E raised to mu theta, and from this T2 is equal to T1 E raised to mu theta. So this is the relation. T2 is equal to T1 E raised to mu theta. ठीक है. So this is the D option, that is the correct one for this question based on the rope and drum problem. ठीक है. सो असा हा प्रिव्हियसली क्वेश्चन्स आहे. डायरेक्टली तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड विचारला आहे. आणखी यात मॉडिफाय काय होऊ शकतं? वेगळा प्रॉब्लेम कसा येऊ शकतो? तुम्हाला T1 T2 ची व्हॅल्यू दिलेली असेल, लॅप अँगलची व्हॅल्यू दिली असेल आणि तुम्हाला म्यू कॅल्क्युलेट करायला विचारतील. ठीक आहे. किंवा आणखी वेगळा प्रकार काय असू शकतो? 3 गोष्टी दिल्या असतील, थीटा तुम्हाला विचारतील. बस इथल्या इथंच ह्या गोष्टी फिरतात. सो त्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे दॅट इज द टाईट साइड डिवाइडेड बाय स्लॅक साइड इज इक्वल टू E रेस टू म्यू थीटा. तो तुमचा लर्न असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो दीज आर सम क्वेश्चन्स. हे 6 क्वेश्चन जे आहेत हे आयोगाने आपल्याला फ्रिक्शन या टॉपिकवरती विचारलेत आणि जवळजवळ 6चे 6 क्वेश्चन हे तुमचे थेरोटिकल क्वेश्चन्स आहे. ठीक आहे. आता काही आपण थोडे न्यूमेरिकल्स बघूया. एक न्यूमेरिकल्स आपण वेगवेगळ्या व्हरायटीचा आपण डिस्कस करूया. ठीक आहे. Next question, that is the question number 7. A body of weight, there is one body, a body of weight 50 Newton, 50 Newton is travel along a rough horizontal plane by a pull of is travel along a rough horizontal plane by a pull means what? It is that force P by a pull of 18 Newton, 18 Newton acting at an angle 14 degree with the horizontal then find the coefficient of static friction. ठीक आहे. सो दिस इज द क्वेश्चन. बघा लक्ष द्या काय काय गोष्टी याच्यात दिल्या आहेत ते बघा. सो द गिवन थिंग्स आर व्हॉट? ए बॉडी ऑफ वेट. सो देर इज वन बॉडी ऑफ वेट 50 Newton इज द वेट is travel along the rough horizontal plane by a pull P is equal to 18 न्यूटन 18 न्यूटन. ठीक है.
acting at an angle of 40 degree with horizontal, so theta is equal to 40 degree with the horizontal. Then coefficient of static friction. Coefficient of static friction means what? mu s आपल्याला विचारला आहे, mu s आपल्याला विचारला आहे. ठीक आहे. सो आपण बघा याची एक फ्री बॉडी डायग्राम बनवूया आपण. सो दिस इज व्हाट, इट इज द प्लेन, this is the plane. On this plane there is a block, हा एक ब्लॉक आहे. So this is what, it is the rough surface and there is a block having weight. So त्याचं वेट जे आहे राजांना मी अशा पद्धतीने दाखवतो. ठीक आहे. So this is the block having weight which is passing through the CG of that block. And the weight is equal to what? W is the weight and that is equal to 50 न्यूटन. ठीक आहे. Then this block is pulled with the force of 18 Newton acting at an angle 40 degree with the horizontal. Suppose this is what? It is the horizontal and this is your force. So this is what? It is the pull P and what is that? 18 Newton and which is 14 degree with the horizontal. ठीक आहे. सो लक्ष द्या. आणि काय विचारलं आपल्याला? दिस इज द नॉर्मल रिॲक्शन फ्रॉम द सरफेस. देन द क्वेश्चन इज रिलेटेड टू द स्टॅटिक म्यू एस आपल्याला कॅल्क्युलेट करायला विचारलं आहे. सो दिस इज द ॲक्च्युअल डायग्राम. इट इज व्हॉट? इट इज द ॲक्च्युअल डायग्राम. सो ॲट दिस सरफेस व्हॉट आपण, मला जर फ्री बॉडी डायग्राम काढायची असेल सो रिमूव्ह दिस सरफेस आणि बघा याची डायरेक्शन ऑफ मोशन जी असेल ती राईटवर्ड असेल. सो देर इज अ फ्रिक्शनल फोर्स. दिस इज व्हॉट? इट इज द फ्रिक्शनल फोर्स, that is the static frictional force Fs and its value always what? Mu s into normal reaction. ठीक है. So now consider the equilibrium. Summation of the forces in x direction that is equal to 0. So what are the forces in the x direction? ठीक आहे. आपण तो इक्विलिब्रियम कन्सिडर करूया आणि नंतर आपण हे व्हॅल्यू फाइंड आउट करू. सो मला काय लक्षात येते की एक्स डायरेक्शन मध्ये कोणकोणते फोर्स आहे? हा जो फोर्स P आहे, जर याला आपण रिझॉल्व केलं along the perpendicular direction, vertical direction and horizontal direction. So x component कोणता असणार? अँगल बघा x ॲक्सिस सोबत आहे, सो cos component असेल. सो प्लस 18 is the force cos of 14 degree, 18 cos of 14 and its direction is along the positive direction of x axis. Then there is a second force, that is frictional force minus mu s into normal reaction. बरोबर. हे दोनच फोर्स आहेत जे की along the x directions आहे and that is equal to what? 0. That is equal to 0. So from this बघा लक्ष द्या. So from this what is the value of this? हा mu s जो आहे याला इकडे घेऊन जाऊ आपण. So it is positive normal reaction into 18 into cos 14. So 18 into cos 14 त्याची व्हॅल्यू येईल 17.465. ठीक आहे. So this is the value of mu s time normal reaction. ठीक आहे. From the one equation. Now consider the second equation, that is summation of the forces in the vertical direction equal to 0. ठीक आहे. आणि बॉडी इक्विलिब्रियम मध्ये आहे बिकॉज देर इज अ वर्ड स्टॅटिक. इफ देर इज अ वर्ड स्टॅटिक सो द बॉडी इज ॲट अ रेस्ट कंडिशन. सो त्यामुळे मी इक्विलिब्रियम कंडिशन यूज करतोय. सो लेट अस सी विच फोर्सेस इन वाय डायरेक्शन. सो याचा एक कंपोनंट वाय डायरेक्शन मध्ये असेल व्हर्टिकली अपवर्ड, दॅट इज पी. पी मीन्स व्हॉट? 18 साइन ऑफ 14 डिग्री, साइन ऑफ 14 डिग्री. Then vertically downward weight is there, that is minus 50. Normal reaction is upward plus normal reaction. ठीक है. So from this what happen and that is equal to 0. हे तीनच फोर्सेस आहेत ना. एक नॉर्मल रिएक्शन वरती पॉझिटिव्ह, वेट खाली निगेटिव्ह आणि याचा एक कंपोनंट पॉझिटिव्ह. सो आफ्टर कॅल्क्युलेटिंग दिस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ नॉर्मल रिएक्शन? इट इज 18 sin 14 minus 15. So from this normal reaction is 45.65 न्यूटन. 45.65 न्यूटन. याचं कॅल्क्युलेशन करा. 18 sin 14 minus 50, so it becomes 45.65 न्यूटन. आणि ही व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करायची? इथं बघा नॉर्मल रिॲक्शन. सो फ्रॉम दिस व्हॉट हॅपन? म्यू एस इज इक्वल टू 17.465 divided by the normal reaction and that is equal to 45.65. ठीक है. So after calculating this the final answer of mu s that is equal to 0.38. That is equal to 0.38. ठीक आहे. सो अशा पद्धतीने बेसिक प्रॉब्लेम आपल्याला विचारले जातील.
बेसिक प्रॉब्लेम आपल्याला विचारले जातील. आता काही मुलांच्या सहज मनात प्रश्न असतो की सर आपल्याला तर कॅल्सी अलाउड नाही आहे, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये आपल्याला कॅल्सी तर अलाउड नाही आहे, मग हे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करणार. सो ज्या वेळेला हा प्रॉब्लेम तिथं विचारला जाईल त्यावेळेला अँगल हे अशाच पद्धतीने देतील की तुम्हाला ते ओरली कॅल्क्युलेट करता येतील. ठीक आहे, किंवा त्यांच्या व्हॅल्यू ह्या दिलेल्या असतील, त्यामुळे त्याचा विचार करणं खूप इथं गरजेचं नाही. सो इम्पॉर्टंट काय की जर असा प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेला इफ द बॉडी इज इन इक्विलिब्रियम अंडर द ॲक्शन्स ऑफ द फोर्सेस बिकॉज देर इज अ वर्ड स्टॅटिक फ्रिक्शन. सो ड्यू टू दिस फोर्स द बॉडी इज इन व्हॉट इन वर्ज ऑफ मोशन ॲट द इम्पेंडिंग मोशन कंडिशन. सो हा फोर्स प्लॉट करा, नॉर्मल रिएक्शन, वेट and there is a frictional force due to the rough surface. ठीक है, and now consider the equilibrium. So after considering the equilibrium you have the value of coefficient of static frictional force. ठीक है, coefficient of static friction, that is the 0.38. After this let us consider the next example. Question number 8. A block of mass m, a block of mass small m rest on frictional plane, rest on frictional plane. A block of mass m rest on the frictional plane which makes an angle alpha with horizontal, ठीक है, horizontal. If the coefficient of friction between the block and frictional plane, if the mu value is equal to 0.2, coefficient of friction between the block and frictional plane is 0.2, then determine the angle alpha, determine the value of alpha for limiting condition, and the given block is like this. This angle is alpha and this is the plane, frictional plane having mu s is equal to 0.2 and there is a block of mass m. ठीक है, so this is the block of mass m. And what is the question? Find out the value of alpha for the limiting condition. So all of you know, बघा प्रॉब्लेम रीड करा. A block of mass m rest on the frictional plane. So if it is a frictional plane, so it has the value of coefficient of static friction, that is the 0.2, which makes an angle of alpha with the horizontal. This is the alpha angle with the horizontal. आणि mu ची व्हॅल्यू दिली आहे 0.2. Then what is the value of alpha for the limiting? ठीक है. So if alpha is what? Suppose this alpha for the limiting condition, this alpha is the angle of repose, and from this we can write like this. बघा, tangent value of angle of repose, that is equal to coefficient of static friction, because this is again equal to what? Tangent value of phi, that is the angle of friction. हे आपण previously derive केलं आहे. So आपल्याला ही व्हॅल्यू माहिती आहे. So from this alpha is equal to what? So it is equal to tan inverse of mu s, and that is equal to tan inverse of what is the value of mu s? So mu s is equal to 0.2. So from this 11.31 degree is the value of alpha. 11.31 degree is the value of alpha. ठीक है. So for the limiting condition, tangent value of angle of repose, and that is equal to coefficient of static friction, because it is the limiting condition. So it is related to the static friction. So from this alpha is what? Tan inverse of the mu s, and tan inverse of 0.2 is 11.31. So अशाही पद्धतीने क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करता येतो. इट इज व्हेरी सिंपल वन. ठीक है. सो हा क्वेश्चन्स. आफ्टर दिस नेक्स्ट क्वेश्चन,
क्वेश्चन नंबर 9. A uniform rod having weight. There is a uniform rod. So what are the specification? So uniform rod of weight capital W. Then length, that is the L is the length, is supported at end A and B, where the coefficient of static friction mu s, coefficient of static friction, that is the 0.2. Determine the greatest angle theta so that rod does not slip. Determine the value of theta, rod does not slip. ठीक है, and the given problem is like this. It is like this. ठीक है, so this angle is theta, this point is A, this point is B, and both the surface are the rough surface. ठीक है, and it has a common mu, that is the coefficient of static friction, that is equal to 0.2. ठीक है, and this rod has self weight. ठीक है, weight आहे तसं W. So what is the question? Find out the angle, this angle theta. The rod does not slip. Does not slip means what? इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असणार तो रॉड कसा आहे, इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे, स्टॅटिक कंडिशन मध्ये. सो आपण इथं बेसिकली काय करणार आहोत, इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स आपण इथं अप्लाय करणार आहोत. डज नॉट मूव मीन्स व्हॉट, डज नॉट स्लिप मीन्स व्हॉट, इट इज ॲट अ रेस्ट कंडिशन. इट इज ॲट अ रेस्ट कंडिशन म्हणजे आपण कुठली कंडिशन घेणार, ऑन द वर्ज ऑफ कंडिशन, इक्विलिब्रियम, लिमिटिंग इक्विलिब्रियमची कन्सिडर करणार, कंडिशन्स मी कन्सिडर करेन. ठीक आहे, सो फर्स्ट ड्रॉ इट्स व्हॉट फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राम आधी आपण याची ड्रॉ करू, जेवढे पॉसिबल फोर्सेस आपल्याला भेटत आहेत तेवढे आपण इथं मार्क करूया. सो बघा, लक्ष द्या. सो दिस इज युअर फर्स्ट सरफेस, दिस इज व्हॉट, इट इज द सेकंड सरफेस लाईक दिस. ठीक आहे, अँड दिस इज अ लॅडर. So this is the point from where the weight W is acting downward. This angle is theta, and the length is what? Length of the rod is also given, and that is equal to small l is the length. This point is A, this point is B. ठीक है, so this point is B and this point is A. ठीक है, now at this point what happens, there is a normal reaction from the surface. So this normal reaction, let us consider the N1. N is the normal reaction. This is what, again it is the N, because nature of the surface both are same. नेचर दोघांचं कसं आहे, सेम आहे, म्यूची व्हॅल्यू सेम आहे. सो दिस इज व्हॉट N and N. ठीक आहे, और सॉरी म्यू सेम आहे यांचा दोघांचा म्यू, बट द नॉर्मल रिएक्शन इज N1 and N2. व्हॅल्यू ऑफ द नॉर्मल रिएक्शन इज डिफरंट. देन व्हाट हैपन्स, does not slip, body ladder does not slip or rod does not slip, but this is what, it is the conditions of what, in verge of motion, limiting condition आहे. म्हणजे लिमिटिंग कंडिशन म्हणजे काय की याच्या पुढे जर आपण अँगल घेतला तर चान्सेस आहे की ती स्लिप होईल. मग त्यावेळेला ती जर स्लिप होईल तर कशी होईल, ही स्लिप कशी होणार, हा डाउनवर्ड स्लिप येईल. सो इफ देर इज अ डाउनवर्ड स्लिप, सो अपोजिट टू द डाउनवर्ड स्लिप देर इज अ फ्रिक्शनल फोर्स, देर इज व्हॉट, फ्रिक्शनल फोर्स अँड अपोजिट, आणि इकडे हा मूव्ह होईल. सो इथं पण एक फ्रिक्शनल फोर्स असेल. सो दिस इज व्हॉट, दिस इज द फ्रिक्शनल फोर्स. सो अगेन इट इज द फ्रिक्शनल फोर्स. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस फ्रिक्शनल फोर्स. So this frictional force is mu time N2. ठीक है, and this frictional force is what, it is the frictional force and that is equal to again mu time N1, again mu time N1. If this length is L, so according to basic trigonometry, what about the length, ही length किती असणार. So this length is
एल कॉस थिटा आणि ही लेंथ किती असेल? सो दिस लेंथ इज एल साइन थिटा, एल कॉस थिटा आणि एल साइन थिटा. सो दिस इज द फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राममध्ये जेवढे पॉसिबल फोर्सेस आहेत आपण ते सगळे फोर्सेस दाखवले. दिस इज द वेट अँगल ऑफ थिटा. देन दिस इज व्हॉट इट इज द नॉर्मल रिॲक्शन. दिस इज द नॉर्मल रिॲक्शन ॲट ए, नॉर्मल रिॲक्शन ॲट ए किंवा आपण त्याला 1 म्हणूया. दिस इज द नॉर्मल रिॲक्शन ॲट बी पॉईंट, दॅट इज द सेकंड नॉर्मल रिॲक्शन. आणि दिस इज द फ्रिक्शनल फोर्स आणि दिस इज द फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. इफ द रॉड इज डज नॉट स्लिप, रॉड जो आहे तो आपला स्लिप होत नाही, बट आपण कोणती कंडिशन कन्सिडर करतो? ऑन वर्ज ऑफ मोशन. स्टॅटिक कंडिशन म्हणजे लिमिटिंग कंडिशन्स आपण कन्सिडर करतो की याच्यानंतर जर थोडाही अँगल वाढला तर तो रॉड काय होईल? स्लिप होईल. सो ॲट द स्टॅटिक कंडिशन्स, ॲट द लिमिटिंग कंडिशन देर इज अ अँगल ऑफ फ्रिक्शन, देर इज अ फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि तो फोर्स ऑफ फ्रिक्शन पण आपल्याला कन्सिडर करावा लागेल, विच इज इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द मोशन. ठीक आहे. सो लेट अस कन्सिडर इक्विलिब्रियम. Summation of forces in the x direction that is equal to 0. So what are the forces in the x direction now? So बघा x direction मध्ये कुठले कुठले फोर्सेस आहेत राजांनो इथं बघा. So in the x direction, this force in the x direction, that is the frictional force at a point. And what is that? Mu. Mu ची व्हॅल्यू किती रे? 0.2 n1, 0.2 n1. आणखी कोणता फोर्स आहे? n2. n2 is the force that is minus n2 and it is equal to 0. n1 n2. ठीक आहे. सो अशा पद्धतीने. सो फ्रॉम दिस what is the value of n1? So n1 is equal to n2 divided by 0.2 and that is equal to 5 times n2. सो दिस इज द रिलेशन. हे आपल्याला एक रिलेशन भेटलं, ते आपल्याला कामात येणार आहे पुढे.